बोंदू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार, सूत्रांची माहिती. अशोक खरातला आज सिन्नर न्यायालयात करणार हजर. बोंदू खरातचा होता परदेशात पलायनाचा प्लॅन. खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा. अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून खरातचे संशयास्पद व्यवहारही. नीट पेपर फुटी प्रकरणातील आणखी एक अपडेट. जय महाराष्ट्रच्या हाती. महाराष्ट्रातील आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर. नीट पेपर फुटी प्रकरणी पुणे महिला काँग्रेसचं आंदोलन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी. विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याची ही मागणी. बोंदू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार. अशोक खरातला सिन्नर न्यायालयात हजर करणार. लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात खरात अटकेत. शासकीय बैठकांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय. मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांसाठी यायची गरज नाही. मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत रविवारी ठाण्यातील भाजप नगरसेवकांची बैठक. ठाणे महानगरपालिकेत महासभेवेळी शिवसेना भाजप नगरसेवकांमध्ये झाली होती खडाजंगी. शिवसेना भाजपमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांचं मंथन. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक. परभणी हिंगोली विधान परिषद आमदार राष्ट्रवादीचाच. दोन्ही जिल्ह्यात आमचीच सर्वात जास्त सदस्य संख्या. राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार चंद्रकांत नवघरे यांचा दावा. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. कांद्याला मातीमोल भाव. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार.